हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली. आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत. आज आहे अक्षय तृतीय आणि अक्षय तृतीयेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून. तर चला आता सकाळी तर परीचे पप्पांनी पूजा मांडून घेतली, म्हणजे पूजा करत होते तोपर्यंत मी रांगोळी काढून घेतली, फरशी वगैरे पुसून घेतली. पण मी आज काही जास्त शूट केलं नाही बरं का. आज तुम्हाला फक्त आहे ना एक छान अशी म्हणजे आनंदाची बातमी सांगायची होती. त्यामुळे मी बाकीचं काही शूट वगैरे केलं नाही. म्हणजे फरशी वगैरे सकाळी उठल्यानंतर अंघोळीच्या अगोदरच मी फरशी पुसून घेतली होती. का तर लगेचच पूजा करायची होती आणि ही पित्राची पूजा म्हणून करायची असते. तर आपले जे पित्र आहेत घरातले आपले सासू-सासरे, आजं-सासू-सासरे त्यांची पूजा म्हणून मांडायची असते. तर सासऱ्यांना आता 1 वर्ष होऊन गेलेले त्यामुळेच मी ही पूजा मांडली. तर म्हटलं चला आता पूजा ही मांडून झाली आणि नैवेद्य करायचं होतं. म्हणजे नैवेद्य नव्हतं, म्हणजे निम्मा स्वयंपाक झाला होता, निम्मा करायचा राहिला होता. त्यामुळे मी राहिलेला स्वयंपाक कंप्लीट करून घेतला आणि ही पूजा आपल्याला 11:30 ते 12 ह्या वेळेतच करायची असते. त्याच्यामुळेच आहे ना त्यानंतर नसती पूजा करायची. जास्तीत जास्त म्हणजे 12:30 वाजेपर्यंत ठीक आहे. तर मी 11:30लाच पूजा मांडायला घेतली होती. तर माझी मांडून झाली होती 12 वाजेपर्यंत. जास्त काही नाही लागत बरं का ह्या पूजेला. साधी सिंपलच पूजा असते. पण आहे ना पितरांचा आशीर्वाद घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने आपल्या सगळ्या ह्या ज्या आनंदाच्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात, तर त्यांची आशीर्वाद असतात म्हणूनच घडत असतात आणि त्यांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो. आणि मी म्हणते पितरांची पूजा करणं म्हणजे आता गरजेचंच आहे बरं का तसं म्हणायला गेलं तर. आणि जिवंतपणे सगळ्यांनी केलेली पूजा ती सगळं म्हणजे पूजा नाही, पण सेवा केलेली खरंच खूप चांगली फळदायी असते. तर जिवंतपणे सगळ्यांनी सेवा करावी असं मला तरी वाटतं. आणि चला आता मला स्वयंपाकाला सुरुवात केली पाहिजे. तर मी पनीरची भाजी आणि बाकीचं मसाले भात, पुरी वगैरे अशी आमरस असं ह्यावेळेसचा मेन्यू होता. आता ह्यावेळेस मी पुरणपोळ्या काही केल्या नाही. बऱ्याचशा सणांना आतापर्यंत 2-3 सण झाले. त्या सणांना मी पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता, पण ह्यावेळेस पुरी वगैरे केली आणि गाईचं एक नैवेद्य आणि जे आपण पितरांसाठी पूजा मांडली तिथे एक नैवेद्य, असे मी 2 नैवेद्य ठेवले होते. आणि आपली जी स्वामींचा नैवेद्य आहे तो सेपरेट असा त्यांच्या जागेवरती ठेवला होता. तर सगळीकडं पूजा मस्त अशी पूजा ही झाली आणि नैवेद्य पण दाखवून झाला होता. तर चला आजची देवपूजा तुम्हाला कशी वाटली आणि जी मी पितरांची पूजा मांडलेली आहे ती पण कशी वाटली? मी पहिल्यांदाच मांडली. काही चूक वगैरे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगत जावा. आणि जे ताई, दादा नवीन आहेत त्यांनी चॅनल लाईक, सबस्क्राईब नक्की करत जावा. तर दिव्याला इतकं सुंदर असं फूल आलं होतं बरं का. आणि हे ना स्वामींच्याच दिव्याला नाही तर पितरांची जी पूजा मांडली होती आपण तिथं सुद्धा खूप सुंदर असं फूल आलं होतं. तुम्हाला जवळून पण दाखवते. तर ह्या समईला ना छोट्याशा 3 ते 4 फुलं आली होती. म्हणजे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासारखंच आहे बरं का. तर मस्त अशी दोन्ही समईला मस्त छान अशी फुलं आली होती. आणि काही का होईना पण माझ्या प्रत्येक वेळेस समईला फुल येत असतं. स्वयंपाक तुम्हाला दाखवते. तर जेवण तर वाढायला घ्यायचं होतं. तर असं स्वयंपाकाची तयारी केली होती आणि जेवण वाढतच होते मी. आणि तितकासा वेळ नव्हता आपल्याला. तुम्हाला आता आनंदाची बातमी सांगायची होती. म्हणूनच माझं चालली होती तयारी. मग जेवण वगैरे झालं आणि मग आम्ही आलो होतो गाडी घेण्यासाठी, म्हणजे स्कूटी घेण्यासाठी. तर त्या मुलीची तयारी चालली होती. तर ती म्हणजे जिथून आपण घेणार आहे ना तिथलीच ती मुलगी आहे. तर तिची छान अशी तयारी चालली होती. पडदा वगैरे टाकून ठेवायची. तिने मस्त अशी स्कूटी पुसून घेतली आणि हे स्कूटीचं आहे ना मी म्हणजे गाडी आपल्याला घ्यायची हे मी दोन्ही मुलांना अजिबात सांगितलं नव्हतं. का तर मला आहे ना त्यांना सरप्राईज द्यायचं होतं आणि सरप्राईजपेक्षा आहे ना मुलांना जास्त अगोदरच सगळ्या गोष्टी सांगून ठेवलं ना, तर ते जरा वेगळंच होऊन बसतं. म्हणून आमच्या दोघांचं असं ठरलं होतं, की ह्यावेळेस काहीच नाही सांगायचं मुलांना आणि आपण आपल्या मनानेच जी आवडते ती घ्यायची गाडी. आणि असंच ठरवलं होतं. दोघांनाही खूप आश्चर्य वाटलं, परीला सुद्धा आणि राहुलला सुद्धा. आणि त्यांना छान असं सरप्राईज वाटलं ते. तर बघा आता तुम्हाला पण गाडी आवडली का नक्की कमेंट करून सांगा. आणि असंच तुमचा आशीर्वाद, प्रेम आमच्यासोबत कायम असू द्या. हेच मी स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि त्यानंतर मी ओवाळून घेतलं. मग परीच्या पप्पांनी ओवाळून घेतलं आणि आम्ही चौघं पण गाडीवरती घरी आलो. आणि त्यानंतर पटकन आता मला बाकीची पूजा ही संध्याकाळची करायची होती आणि म्हणजे स्वामी सेवा जी करायची होती मला, तर ती मी माझ्या पद्धतीने केली. ती काही मी तुमच्यासोबत शेअर केली नाही. आणि त्यासोबत जे तिथले मालक होते त्यांनी आमच्यासोबत एक फोटो काढला आणि मग फोटोचे 1-2 फोटो झाले बरं का. तर तुम्हाला ही गाडी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगायचे. आणि जे तिथले ह्याचे मालक होते दुकानाचे त्यांनी आम्हाला सांगितलं, की एक लिंबू वगैरे ठेवा आणि जे आता व्हाईट शर्टवाले आहेत ते मालक आहेत, तर त्यांनी सांगितलं आम्हाला एक लिंबू ठेवा आणि त्याच्यावरून गाडी न्या असं म्हणजे त्यांनी सांगितलं. त्यामुळे मग आम्ही ते जसं त्यांनी सांगितलं तसंही केलं. तशा गोष्टी आपल्याला बऱ्याचशा माहिती पण असतात. पण तरीसुद्धा त्यांनी सांगितल्यानंतर आपल्याला अजूनच छान वाटतं, की चला ते सांगतात त्यांचं थोडंसं ऐकलं पाहिजे. आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी म्हणजे गाडीची पूजा करायचं असं ठरलं होतं आमचं. तर राहुल तोपर्यंत गाडी वगैरे व्यवस्थित असं लावून घेत होता
आता माझ्या मैत्रिणी म्हणण्यापेक्षा जी माझे नातेवाईक आहे जवळपासचे त्यांनाच मी बोलवून घेतलं. असं जर बोलवलं सगळ्या मैत्रिणीला खूप साऱ्या आल्या असत्या, पण मी काय म्हणलं म्हणजे कस्टमर बरेचसे ओळखीचे आहेत माझ्या, तर मी ते एक फोन केला तर सगळीजण आली होती. म्हणजे जी 5 बायका किंवा 7 बायका अशा लागतात. तर मी म्हणलं आता एवढं संध्याकाळचा सणाचा दिवस आहे, मग प्रत्येकाची काम असतात ना, त्यामुळे मी काय केलं, जी मेन आहेत आमची ह्या शेजारच्या आहेत बरं का. शेजारच्या म्हणजे ते टीचर आहे. त्याही आल्या होत्या. सगळ्यांनाच बोलवलं होतं आणि जे आपले नातेवाईक आहेत जवळचे त्यांनाही बोलवलं होतं. सगळ्यांनी छान असं औक्षण केलं गाडीचं आणि सगळ्यांना पेढे वगैरे वाटले आणि छान अशी पूजा पण झाली. आणि कसं होतं, की जी लहान मुलं असतात त्यांची जास्त मजा असते. तर बघा सगळ्यांसोबत फोटोशूट केले. हे आमच्या शेजारच्या ताई आहेत आणि आजी त्यांच्या म्हणजे सासूबाई त्यांच्या आणि त्यानंतर परीने ओवाळून घेतलं आणि आज खरंच खूप छान वाटलं. ही ओवीची मम्मी आहे बरं का, आमच्या शेजारचीच आहे आणि आमच्या परीच्या पप्पांच्या कंपनीत त्यांचे मिस्टर कामाला आहेत ना, तर तो शेवट आहे ना सगळ्यांचं ओवाळलेलं पाहून ओवीला सुद्धा ओवाळूशी वाटलं. तर तिचं बघा शेवटला मी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही पण पहा. आणि सगळ्याच्या ह्या पण मावशी आहेत बरं का आणि ते सगळे आमचे शेजारचेच आहेत सगळ्यांनी असे आले छान-छान आशीर्वाद दिले म्हणायचं. आणि छान अशी पूजा झाली. त्यानंतर 1-2 फोटो पण शूट केले. तर ओवीचं चाललंय आहे ओवाळायचं बरं का. तिला पण असंच सगळ्यांसारखंच ओवाळायचं होतं. तर मी ताट धरून थांबले होते आणि तिचं चालली होती पूजा. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असणाऱ्या ताई-दादांनी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. आणि तुम्हाला पुन्हा एकदा अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला आजचा ब्लॉग पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि ही जी लक्ष्मी घेतली ना, ही फक्त स्वामीच्या आशीर्वादाने घेतलेली आहे बरं. चला तर मग बाय. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा.